Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. तर गोविंदा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होण्यामागचं काय कारण असू शकतं आणि संजय निरुपम यांच्या संदर्भात सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असंच म्हटलेलं आहे की निरुपम अमोल कीर्तीकरांसंदर्भात जे काही बोलत आहेत ते योग्य आहे, त्यामुळे या सगळ्याचे आपण अर्थ काय काढायचे? मुळात असं आहे ना की गोविंदा यांच्याकडे आपण काय म्हणून बघायचं, म्हणजे तू म्हणालीस मगाशी त्या पद्धतीने ते खासदार होते, ऑफकोर्स होते. उत्तर मुंबईमधनं ते खासदार म्हणून 2004ला निवडून आलेले होते आणि त्यावेळेस उत्तर मुंबईचा लोकसभा मतदारसंघ जो होता तो मुंबईत गोरेगावपासून सुरू व्हायचा तो पालघरपर्यंत जायचा. म्हणजे फारच विचित्र मतदारसंघ होता की मुंबईतला शहरी भाग उपनगरातला आणि त्याचबरोबर वसई विरार पालघर सारखा ग्रामीण भाग सुद्धा त्याच्यामध्ये होता. आणि त्यावेळेस ते जे निवडून आलेले होते ती विशिष्ट परिस्थिती होती असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. कारण गोविंदा आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे खूप म्हणजे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि कुठेतरी गोविंदा यांना वसई विरारमधनं जे समर्थन मिळालं त्याचा फायदा त्यांना झाला आणि त्याच्यामुळे ते निवडून आले होते. त्याच्यामुळे राम नाईकांचा 89 पासून सलग निवडून येण्याचा जो काही त्यांचा विक्रम होता तो त्यांनी मोडला, ही गोष्ट त्याच्यामध्ये होती. पण त्याच्यानंतर गोविंदांचा जो काही परफॉर्मन्स होता तो एवढा म्हणजे त्यांच्याकडनं काय अपेक्षाही होती की नाही मला शंका आहे तशी, पण जे काही त्यांचं होतं त्याच्यामुळे 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये की ज्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतल्या 6च्या 6 सीट जिंकल्या त्या निवडणुकीमध्ये गोविंदांना साधी उमेदवारी सुद्धा त्यांनी दिली नाही. एक तर त्यांचा मतदारसंघ स्प्लिट झाला, उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई असे 2 मतदारसंघ त्यातनं आपण म्हणतो ना कार्व आउट झाले. त्यातला उत्तर मुंबईचा काही भाग उत्तर पश्चिम मध्ये आला, उत्तर मुंबईचा बराचसा भाग तिकडे पालघर मतदारसंघामध्ये निघून गेला, त्याच्यामुळे ते सगळं स्प्लिट झालं. त्यामुळे गोविंदांचा काही राजकीय प्रभाव आहे तर असा अजिबात नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये गोविंदांना आणलं असेल तर आपले अनेक प्रेक्षक म्हणतात की अच्छा म्हणजे त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळेल का आणि का लोकांना असं वाटतंय. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेना अजूनही उत्तर पश्चिम मुंबईबद्दल उमेदवार मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचा सर्च त्या ठिकाणी सुरू आहे उत्तर पश्चिम मधनं कोणाला उमेदवारी द्यायची त्याच्यासाठी म्हणून. आता ती उमेदवारी द्यायची असेल तर गोविंदा त्याच्यासाठी सुटेबल आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि मला अजूनही शंका आहे की गोविंदा यांना त्यांनी पक्षामध्ये का घेतलाय. इज इट बिकॉज त्यांना एक स्टार कॅम्पेनर कुठेतरी मुंबईत लागणार, मुंबईमध्ये काय म्हणतात प्रचार करण्यासाठी त्यांना कोणीतरी लागेल त्याच्यासाठी म्हणून त्यांना घेतलं गेलंय का, कशासाठी घेतलं गेलंय याची उत्तर अजून तरी मिळाली नाही. ते जे काही बोलले ते फारच मोगम त्याच्यामध्ये बोललेले आहेत. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट निघते त्याच्यामध्ये की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेकडे उमेदवार नाही. तिथे त्यांनी वेगवेगळे उमेदवार टॅप करून बघितले. सगळ्यात आधी अमोल कीर्तीकर यांनाच टॅप करून बघितलं, ते काही झालेलं दिसत नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आले तर रवींद्र वायकर यांना त्यांना उमेदवारी द्यायची का, तर माझी माहिती आहे त्याच्यानुसार ज्या पद्धतीने रवींद्र वायकर यांच्यावर 1.5 महिन्यापूर्वी ईडीची कारवाई झालेली होती, म्हणजे त्यांच्याकडे जे काही सर्च ऑपरेशन्स आणि या सगळ्या झालेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी देणं म्हणजे कारण ऑलरेडी अमोल कीर्तीकर ह्यांना ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी त्यांना ईडीची नोटीस आली, त्यांनी तिकडे जायला नकार दिला, शनिवारी त्यांना बोलवलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार की त्यांच्या विरुद्ध ईडीची चौकशी चालू आहे हे थोडंसं जरा विचित्र होईल त्याच्यामुळे रवींद्र वायकर बाजूला पडले. मग आले संजय निरुपम यांनी ऑलरेडी काँग्रेसला 1 आठवड्याचा अवधी दिलेला आहे. ठीक आहे, 1 आठवड्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काही फारसा फरक पडेल असं अजिबात नाही. काँग्रेस ती सीट घेणार नाही. जे संजय निरुपम सांगतायत की फ्रेंडली फाईट आपण करूया वगैरे, त्याला काँग्रेस तयार होणार नाही. महाविकास आघाडीमध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे. सांगलीमध्ये फ्रेंडली फाईट होईल याची शक्यता फार कमी आहे. जर कोणी निवडणूक लढवायचं ठरवलं तर ते अपेक्षा बंडखोरी वगैरे या मार्गातून लढवली जाऊ शकते आणि मग काय काँग्रेसचे कार्यकर्ते जे करतील ते करतील. प्रश्न राहिला की उत्तर पश्चिम मुंबईमध्ये संजय निरुपम यांना आता एकनाथ शिंदे आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देतात का, हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न राहतो. आणि त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी आहेत बघायला गेलं तर. पहिली गोष्ट काय आहे तर एकतर एकनाथ शिंदे तिथे उत्तर भारतीय उमेदवार द्यायच्या विचारात आहेत का, हा मुद्दा त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. कारण उत्तर भारतीय उमेदवार त्या ठिकाणी आला तर शिवसेना वर्सेस समोरचा जो उमेदवार असेल ते उत्तर भारतीय वर्सेस मराठी अशा पद्धतीचा त्या निवडणुकीला आपोआप टोन लागू शकतो. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल ऑलरेडी तिकडे मंथन एका पद्धतीने सुरू आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी की संजय निरुपम यांना एक इतिहास आहे, शिवसेनेचा हिस्ट्री आहे तिकडे. आणि ज्या पद्धतीने शिवसेना सोडली त्याच्यानंतर शिवसेनेवरती त्यांनी ज्या पद्धतीने अटॅक केला वेगवेगळ्या वेळेस, काही वेळेस त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरती सुद्धा अटॅक केला आणि आज अनेक गोष्टी झाल्या त्यावेळेस. हे जर आपण बघितलं तर शिवसैनिक त्या ठिकाणी काय भूमिका घेतील अशा परिस्थितीमध्ये, हा एक महत्वाचा प्रश्न राहतो. ऑलरेडी तिकडे उपऱ्यांना संधी दिली जाते, हेच एकनाथ शिंदेंचं सगळ्यात मोठा म्हणजे जेव्हा त्यांनी पक्षातनं ते बाहेर पडले त्यावेळेस सगळ्यात मोठं त्यांचं म्हणणं हेच होतं की उद्धव ठाकरे
त्यांच्या लोकांना भेटत नव्हते आणि उपऱ्यांना जास्त संधी देत होते वगैरे, अशा पद्धतीची त्यांची साधारणतः ही गोष्ट होती. त्याच्यामुळे संजय निरुपम तिकडे फिट बसतात का, अर्थात संजय निरुपम प्रयत्न करतायत का, माझी माहिती आहे की ते प्रयत्न करतायत. त्यांचं त्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेबरोबर बोलणंही झालंय. ही गोष्ट अधिकृतरित्यानं ते ऍक्सेप्ट करतायत ना एकनाथ शिंदे ऍक्सेप्ट करतायत आत्ताच्या परिस्थितीमध्ये. पण तरी सुद्धा अजूनही ती गोष्ट फायनल झालेली नाहीये. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यामध्ये गोविंदा हे कॅन्डिडेट कसे असू शकतात, हा मुद्दा मला वाटतं $1 मिलियन प्रश्न आहे. त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दिंडोशी, गोरेगाव मधला काही भाग, जोगेश्वरी पूर्व मधला काही भाग हा मराठी भाग त्याच्यामध्ये येतो. पण त्याचबरोबर पश्चिमेकडचा म्हणजे अंधेरी पश्चिम किंवा जोगेश्वरी पश्चिम इकडचा जो भाग आहे की जिकडे आपण असं म्हणू शकतो की नॉन मराठी मोठ्या प्रमाणात तिकडे राहतात. म्हणजे याच्यामध्ये मराठी भाषिक तिकडे आहेतच, पण त्याचबरोबर उत्तर भारतीय असेल, मग त्याच्यामध्ये पंजाबी आले, उत्तर प्रदेशचे आले, बिहारमधले आले, असा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात वर्ग त्या ठिकाणी राहतो. उच्चभ्रू सोसायटीज आहेत अंधेरी पश्चिममध्ये, म्हणजे लोखंडवाला किंवा या सगळ्या भागामध्ये. त्यामुळे असा एक मिक्स पद्धतीचा क्राऊड आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये बघायला मिळतो. त्याच्यामध्ये गोविंदा हा सिरियस कॅन्डिडेट असू शकतो का, हा एक प्रश्न आहे. आणि मुंबईमध्ये गोविंदा यापुढे, कारण ऑलरेडी मुंबईमध्ये गोविंदा ट्राय आउट केलेला आहे लोकांनी. दिल्लीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर भोजपुरी स्टार मनोज त्रिपाठी वगैरे हे सगळे उमेदवार आहेत आणि त्या सलग खासदारही राहिलेले आहेत. मनोज तिवारी सॉरी, ते खासदारही राहिलेले आहेत तिकडे आणि ते भारतीय जनता पार्टी दिल्लीचे अध्यक्षही होते. त्या मानाने गोविंदा वॉज आउट ऑफ पॉलिटिक्स. त्यामुळे त्यांच्यावरती अशा पद्धतीची रिस्क हे एकनाथ शिंदे घेतील का, याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. एकनाथ शिंदे या गोष्टीकडे बघतात की त्यांच्या पक्षाला जो एक क्राऊड पुलर पाहिजे तो कदाचित गोविंदाच्या मार्गाने मिळू शकतो का त्यांना, याचा विचार ते कदाचित करत असतील. आणि कारण शेवटी इलेक्शनमध्ये त्यांना क्राऊड पुलर लागणार. त्या पद्धतीमध्ये प्रत्येक मतदारसंघात काही मोदी जाऊन प्रचार करणार नाहीत. एकनाथ शिंदेसाठी सुद्धा त्या पद्धतीने हे लागू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याचदा इलेक्शनच्या तोंडावरती अनेक प्रवेश आणि या गोष्टी होत असतात, एक चहलपहल राहते त्या पद्धतीची आणि ती गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला सतत बघायला मिळते. आणि म्हणून हा गोविंदांचा प्रवेश त्याच्यामध्ये, आणि ते शेवटी माजी खासदार वगैरे राहिलेले आहेत. संजय निरुपम यांच्या बाबतीमध्ये अजून एक अँगल त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तनुजा, की मिलिंद देवरा आज बघितलं आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये, मिलिंद देवरा हे गोविंदाच्या बाजूला बसलेले होते आणि मिलिंद देवरा गोविंदा एकत्र खासदार झालेले आहेत. 2004 मध्ये मुरली देवरा खासदार होते, त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच सीटवरती पोटनिवडणुकीमध्ये मिलिंद देवरा खासदार म्हणून निवडून गेले. त्यामुळे एकत्र त्यांनी काम केलेलं असं आपण एका पद्धतीने म्हणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांचे संबंध किती टोकाला आहेत ही गोष्ट आपल्यालाही माहिती आहे. आता त्याच्यामध्ये मिलिंद देवरा आणि संजय निरुपम पुन्हा एकदा एका पक्षात एकत्र दिसतील का, हा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये राहतो. कारण मिलिंद देवरांनी पक्ष सोडताना काँग्रेस उपऱ्यांना कशी संधी दिली गेली पक्षामध्ये, हा मुद्दा पण त्यांनी त्याच्यामध्ये टाकला होता. आणि त्याच्यामधला जो कटाक्ष त्यांचा होता तो संजय निरुपम यांच्यावर होता. कारण संजय निरुपम ज्यावेळेस मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस मिलिंद देवरा वर्सेस संजय निरुपम असा संघर्ष, गुरुदास कामत वर्सेस संजय निरुपम, मिलिंद देवरा वर्सेस संजय निरुपम, अशा पद्धतीचा संघर्ष सतत बघायला मिळाला होता. आणि 2019ला लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरती संजय निरुपम यांनी राजीनामा दिला आणि मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसची सूत्र सोपवली गेलेली होती. हा सगळा इतिहास एका पक्षातला आहे. अर्थात हे आपण आता गेल्या काही दिवसात बघतोय की ज्यांचं ज्या पक्षामध्ये भांडण होतं त्या पक्षातनं जेव्हा ते भाजप किंवा इतर पक्षांमध्ये गेले तिकडे मात्र ते गुण्या गोविंदाने नांदतायत. त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी राहील की नाही हा प्रश्न आहे. पण उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अजूनही माझ्या मते उमेदवार शोध हा जो काही प्रकार आहे तो अजूनही चालू आहे. गजानन कीर्तीकर तर आता लढणार नाहीयेत. रामदास कदम यांचे पुत्र, त्यांनी सांगितलं होतं की सिद्धेश कदम तिकडनं निवडणूक लढवायला तयार आहेत म्हणून, ती गोष्ट होईल याची शक्यता आता कमी वाटत नाहीये. त्यामुळे गोविंदांचा नक्की पक्षप्रवेश जो काही झालेला आहे तो उमेदवारीसाठी झालाय की नाही ह्याच्याबद्दल माझ्या मनात अजून तरी शंका आहे अनुजा, एवढं मी नक्कीच सांगू शकतो.